जवानी जाने मन हसीन दिलरुबा. अयो आईला बाई बाई सांडली. आई शपथ जाळ झाल्या खड्ड्याच. काय झालं सुजाता बाई? बघा बघा ते सरपंचाचे कारनामे बघा गंठन भाऊजी. काय केलं सरपंचाने? हे बघा ना खड्डे एवढे मोठे, रस्ता आहे का खड्डा आहे ह्यो? तुम्ही अयो किती पायाला लागलं, माझ्या हाताला बी लागलं. पाय चांगला सुजायला लागलाय तुमचा. हा ना बघा. नाही आता नाही कसं जाणार मी घरी? आता माझा चांगला पाय असता तर मी चालून गेले असते. तू 108 ला फोन करू का? 108 ला. मला काय भरती करता का आता? नको 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 जाते मी आता. नाही पण या सरपंचाच्या चुका आहे राव. गावात निदान खड्डे तर बुजवायला पाहिजे. नीट रस्ते नाही आमचा पार हे नाही पण निदान खड्डे. मग बघा ना रस्ता दिसतो का तुम्हाला? रस्ता दिसतो? हे सरपंचामुळे आहे ना तुमचा पाय मुरगाळलाय. मी आहे ना सरपंचाविरोधात आंदोलन करणार. मी उपोषण करन. मी आत्मदहनाचा इशारा देणार. मी सरपंचाला आहे ना सरपंचाचा खुर्चीवरून खाली खेचणार. तुम्ही काळजीच नका करू आता. बाई आता घरी कसं जाऊ मी? अयो अयो अयो. सरपंचांनी सुजाताचा पाय मोडला. सरपंचांनी सुजाताचा पाय मोडला. भाऊ भाऊ हा सरपंचानी आहे ना सुजाताबाईचा पाय मोडला. सरपंचानी सुजाताबाईचा पाय मोडला. हा हिला मग सरपंच बाई घर नव्हत्या काय? मग भाऊ जेव्हा पाय मोडला ना तेव्हा सुजाताबाई एकटीच होती. एकटी होती. हा आईला खरं आहे घंटे. मग खोटं काय बोलेन मी? खोटं वाटत असेल तर सुजाताबाईला जाऊन विचारा. ती पण हेच सांगन सरपंचानी माझा पाय मोडला. आता कुठं असेल सुजाताबाई? घरी. ठीक आहे मी सुजाताबाईला जाऊन विचारतो. हा खरं सरपंचाने पाय मोडलाय का? सरपंचानीच मोडलाय. चाल ये. हा आईला बसून बसून बोर झाले राव. हे खांबल्या. काय रे? सरपंचानी आहे ना सुजाताबाईचा पाय मोडला. सरपंचाने सुजाताबाईचा पाय मोडला? हा अरे बाबू आले हो कुठं ना जाऊन बसला ना. हा ना. आईला आता तर मोकार वल्ला पडवीन. लफड हा आता सुजाताबाई काय कमी रागत असन का? चिडलेली ती. बस संपला विषय. मग चिडलेलेत ना ते आता डायरेक्ट पोलीस केस बेस करण बाई. आणि पोलीस केस भानगडी झाल्या ना हे मीडिया बीडीया डिपार्टमेंट आता गावामध्ये येते. पोलीस एकदा गावात आले की तुला माहिती मग इकडे बोबाटाच बोबाटा. अयो म्हणजे आपल्या गावात पोलीस येतील? 100% येतील. अरे सरपंच म्हणजे ह्यो गावचा आपला पहिला नागरिक असतो भाऊ. प्रथम नागरिक. हा मग प्रथम नागरिक आहे तो. मग त्यानेच जर असे बायांचे पाय बी मोडले तर आपलं काय कायदा सुव्यवस्था म्हणजे काय राहिलं आपल्या गावाचं? उद्या ना काय अजून वाढलं ना प्रकरण. सरपंचाला राजीनामा द्यावा लागन. आज पाय उद्या काय जाऊन दे. मी आहे ना अख्ख्या गावात पोलीस येणार आहेत ना नक्की. येते ना म्हणजे केस ओके. भानगड आणि 100% पाय मोडला म्हणजे मोठा होईल तो. काय गुन्हा आहे येड्या तो. मग इकडे खाली सांगून झाले आता इकडे वरती सांगून येतो मी. बाबो काय सरपंच काय करून ठेव. यार तोंड तोंड धुत बसलं की इथं. मग काय करू? ती सरपंचाने तिकडे सुजाताबाईचा पाय मोडलाय. सरपंचानी मोडला? हा कस काय? मर्डर केस होणार आहे आता. पोलीस वकील जज सगळे आपल्या गावात येणार आहे. ती SRPF आणि ते नाही ती तिकडची ती असे मोठे मोठे ते फायबरच्या काठे घेऊन ती पोलीस. बाबू मग सरपंच काय खरं नाही आता. खरं नाही राव. मग गावचं प्रथम नागरिक आहे राव ती. अरे पण असं करावं का? सरपंचासारख्या माणसाने असं करावं? त्यांना कळायला पाहिजे ना राव. दारूबुरी पेलते काय? सरपंच होय? हा नाही माहित भाऊ. मग आता कस काय करीन असं माणूस? सुधीत असताना नाही करू शकत भाऊ हे माणूस असं. काहीतरी झालं असेल भाऊ. पण पाय मोडला ना तर सुजाताबाई एकटीच होती. आईला मग काय जबरदस्ती केली? आपल्याला नाही काय माहिती. मग पोलीस येणार आहेत. मग काय करू ना आता सरपंचाचं? बरं काय करायचं काय? मग आता आहे ना सांगायचं गावभर. दुसरं काय करायचं? आणि पोलीस आली की बघायला जाऊ. जाऊ का? बर रे भो. स्वप्नातल्या चांदव्याच लागीर झालं जीवाला, झाकून होत मनाशी जाहीर झालं जगाला. मग काय म्हणतो गणपती? सरपंचांनी सुजाताबाईचा पाय मोडला. परत बोल. सरपंचांनी सुजाताबाईचा पाय मोडला. कस काय? कारकन. सरपंचाची एवढी हिंमत? सुजाताबाईच्या डायरेक्ट पायाला हात लावून पाय मोडला? सोडित नसतो सरपंचाला आता. सरपंचाचे मी हात मोडीत असतो. सरपंच सुजाताबाईच्या पायापर्यंत पोहोचले कसे? पाय धरीत होते का काय?
सांग लवकर. पाय मोडला तेव्हा सुजाताबाई एकटेच होते. सरपंचाच्या मनात काहीतरी काळभीर आलं. आम्हाला अंधारात ठेवून डाव साधला सरपंचानी. अजून आमचा पाय म्हणजे आमच्या सुजाताबाईच्या हाताला हात नाही लागला, यांनी डायरेक्ट पायाला. याद रखूंगा सरपंच, याद रखूंगा. लय दुखत आहे, काय करू आता, कसं काम करणार मी. हो सुजाताबाई, मला कळालंय सरपंचमुळे तुमचा पाय मोडला. हा, सरपंचामुळेच माझा पाय मोडलाय. अरे बापरे, बघा ना किती सुजलाय. ना मी सरपंचाला लय चांगला समजत होतो, आणि सरपंच गावचा प्रथम नागरिक असून हे असे उद्योग करायला लागले. आईला अवघड आहे सरपंचाचं. तुम्हाला काय उपाय बिपाय आहे का? पाय मुरगळल्यावर काय करते? आता मला नाही बघा, मग आमच्या खानदानात तर कोणी नव्हतं पाय मुरगाळा काढणार, आणि आम्ही कोणी नाहीत. काय करा तुम्ही, दवाखान्यात दाखवा, नाही तर कुठेतरी चांगल्या एखाद्या माणसाकडून पाय चोळून घ्या. हे असं मुरगाळा बिरगाळा आहे ना, तसाच राहीन, पाय सुजन, मोगरीवाणी पाय होईल. चाललंय सुजत, दवाखान्यात कशी चालत जाऊ मी? कोणाला तरी बोला. आता काय मी चाललोय दारे धरायला, कोणाला तरी बोलून घ्या तुम्ही. हा येऊ का? हा. घ्या काळजी. आईला सरपंचाचं अवघड आहे रे भाऊ, सरपंचाचं. सुजाताबाई, पाय मुरगाळला जणू तुमचा. हा ना, जरा त्रासच होतोय. फार त्रास होतोय का? हा, कुठं दवाखान्यात गेले का नाही तुम्ही? दवाखान्यात नाही, आपलं ते लावलं बाम बिम. अया बाम बिमनी काय होत नसते. आमच्याकडे असं खंडानी औषधी, हा ते नुसतं असं पायाला जर लावलं ना, हा. तुमची हाडकं म्हणू नका, शिरा म्हणू नका, तुमचं हे म्हणू नका, ते म्हणू नका, सगळं क्लिअर. मग घेऊन यायचं ना हे लगेच. आता आम्हाला अगोदर तुमचा पाय बघावा लागेल, कुठं मुडापलाय, काय झालंय नेमकंच. इथं. असं इथं मुडापलाय. हा. शुल्लक आमचा आजा राजाच्या दरबारी हाडकं जोडायचे काम करायचं. हा युद्धात असे जर हाडकं जरी मोडले ना, हा. असे सुट्टे होऊन जरी पडले ना, असे गोळा करून आणून आजा जोडी. बापरे. आणि त्यांचा ह्यो नातू, म्हणजे आम्हाला खानदानी वारसा मिळालेला आहे. बरोबर. तुमचा पाय असा सुट्टा जरी झाला असता ना, तरी असा फिट बसला असता. नाही हो, एवढंच लागलं तेवढा त्रास होतो, सुट्टा कुठं करता. पण मला म्हणायचं, तुमचा पाय मोडलाच कसा? आम्ही ऐकलं ते खरं आहे का? काय? आता तुमच्या पायावरचा उपचार नंतर आम्ही संध्याकाळी येऊ मस्त तेल बिल घेऊन, पण सरपंचानी तुमचा पाय मोडला. हा, मग बघा ना. आपण मी म्हणतो सरपंचानी पायाला म्हणजे हा पायापर्यंत हात लावलाच कस काय सरपंचानी? अहो, हाताने नाही तुम्ही मोडला. बोलूच नका, हाताने नाही. मग आता तुमचा पाय मोडलाच कसा? सरपंचाचे ना असे बूट छाटीत असतो, बूट. सरपंचाचे आता आहे ना, मी असे त्या शोलेतल्या ठाकूर सारखे हात कलम करून टाकीत असतो. म्हणजे सुजाताबाईच्या चक्क पायाला हात लावून मोडायचं म्हणजे अहो, सोपं काम आहे हात नाही का? लावला. बोलूच नका तुम्ही ते ना अजिबात. नीट कामच नाही करीत. काय नाही, त्यांचं कामच असं आहे, त्यांना आता काम करायला हातच ठेवीत नाही. सुजाताबाईच्या आम्ही अजून असा तुमच्या हाताला सुद्धा हात नाही लावला. आता काय आम्ही केलं? असा हाताला सुद्धा तुमच्या अजून हात नाही लावला. त्यांनी डायरेक्ट पायाला लावला, पाय हातच ठेवत नाही. सरपंचाच्या हातच मोडितो. हो, तुम्ही गावचे सरपंच व्हायचे आधी पाणी प्रश्न, पाण्यासाठी आया बहिणींचे हाल व्हायचे. डोक्यावर हांडा, कमरेला कळशी घेऊन कुठं कुठं जावं लागायचं. तुम्ही आले, गावात टाकी आणली, नळ योजना आणली, दारात पाणी आलं. अहो, आपल्या गावातल्या लोकांच्या डोळ्याला लवकर पाणी येत होतं, पण नळाला येत नव्हतं. ते नळाला पाणी तुम्ही आणलं. गावात रस्ते हिरोईनच्या गावासारखे गुळगुळीत चकचकीत रस्ते गावात आणले सरपंच. तुम्ही आल्यापासून खरं गावाचा विकास झाला. अरे आपण मुळात सरपंच पदी याच्यासाठीच आलो होतो की मागच्या लोकांनी जो भ्रष्टाचार केलाय तसा भ्रष्टाचार बंद करायचा आणि गाव आपलं सक्षम करायचं, समृद्ध करायचं, सुजलाम सुफलाम करायचं. झालं का नाही गाव? झालं ना. मग मला या जशी तलाम. मी काय म्हणतो, तुम्ही गावात शाळा बांधल्या, बरोबर लहान लहान मुलांना आपल्याच गावात शिकायची सोय झाली. बरोबर. बाद झाल्या गप्पा. सरपंच, आज तुम्हाला वागणं शोभलं नाही. अयो, तुम्ही एका बाई माणसाच्या अंगाला हात लावून पाय मोडला, म्हणजे सुजाताबाईचे पाय मोडले तुम्ही. सरपंच, तुमच्यावर दावा दाखल करीत असतो आम्ही आता, विनय भंगच डायरेक्ट. अहो पण तुम्हाला कोण म्हणलं? काय करू राहिले तुम्ही? मी कशाला सुजाताबाईचे पाय मोडीन राव? आता काय नका. पडलंय मला? तुम्ही शाजूकपणाचा आवा आणू नका. तुम्ही गपचूप पाठीमाग काय काय कुठाने चालले त्यांचे बाळू भाऊ मी करीन होय असं, सांग बरं. बाई माणसाच्या अंगाला हात लावून. मला नाही राहायचं, आपला हिशोब करा आणि जाऊ द्या मला. अहो, काय काय ऐकतो तुमच्याकडून राव? बघा आता. हा, काय तर सुव्यवस्थाचा काय विषय आहे का नाही? हा? सुजाताबाई सारख्या माणसाचा पाय तुम्ही बाई माणसाचा पाय मोडाव. मोडला. बघा, समजलं बघा. तुम्हाला?
अरे मी कुस्तीत कधी पाहिलं होता पाय मोडला नाही राव. आमच्यासारख्या तरुणांचं ठीक आहे, छेडछाड झाली, हे झालं, किरकोळ कारकोळ. तुमच्याकडून या अपेक्षा आहे, सरपंच सरपंच. आपल्याला डायरेक्ट आता सरपंच आता मी तर डायरेक्ट कुस्ती गावच्या जर प्रथम हा. नागरिकांनी असं केलं तर मग आम्ही आपल्याला करायचं बोलायचं काय? नाही सरपंच अहो, पण नेमकं काय झालंय मला सांगतान का नाही तुम्ही? अहो तुम्ही मी सांगतो हा, सांगा. कारण याच्यानंतर आमचे डायरेक्ट भांडण होणार आहे. मी सरपंचाचे हात मोडणार आहे आता डायरेक्ट. तुम्ही सुजाताबाईच्या अंगाला हातच लावू कशी शकता? अरे पण Chairman मी असताना लावलाच नाही राव. तुम्ही पाय मोडला गांठ्याला विचारा, गांठ्याने सांगितलंय आम्हाला. होय घंट्या, तू बघितलं का मी सुजाताबाईचा पाय मोडताना? नाही मग मग तू काय म्हणला यांना? खुद्द गांठ्याने मला सांगितले सुजाताबाईचा सरपंचामुळे पाय मोड, सरपंचानीच पाय मोडला. घंट्याने मला सांगितलं. बघा घ्या पुरावा. मला पण, मला काय काय झालं सांग बरं. डायरेक्ट तुझ्या रस्त्याने चालल्या होत्या, हा तिथं खड्डा आहे का, हा तिथं खड्ड्यात त्या पडल्या आणि त्यांचा पाय मोडला. बर ते म्हणले सरपंचामुळे माझा पाय मोडला. ते असं का म्हणले सरपंचामुळं? ते रस्त्याला खड्डे, तुम्ही सरपंच आहेत ना गावचे, मग तुमच्या जबाबदारी आहे ना ते खड्डा बुजवायची. म्हणजे सरपंचानी पाय मोडला का त्या खड्ड्याने पाय मोडला? पाय खड्ड्यामुळे मोडला, खड्ड्यानी, पण ते म्हणले सरपंचामुळे म्हणजे माझा पाय मोडला. सरपंच याला जबाबदार आहेत असं सुजाताबाईला म्हणायचं आता होतं का? आता बोला ना, आता बोला बोला बाळू, बोल बोल. काम सोडायचं ना तुला? चेअरमन बोला बोला, तुला काय बोलायचं का? बोला बोला बोला, लवकर बोला. आमचा थोडा गैरसमज झाला. होतो, होत असतो, माणूस हे गैरसमज होतो. चुका होतात. अरे पण तुमच्या डोळ्यांमध्ये आणि कानामध्ये अंतर आहे राजा. हो तुम्ही नीट बघितलं का? ऐक्यू माहितीवर काही बी म्हणत सुटला तुम्ही. आणि घंट्या तू काय करतोय? मला सांगतो तुमच्यासारखा विकास कोणी केला नाही, आणि इकडे खाऊन सांगतो लोकांना काही पण. बरोबर आहे, तुम्ही विकास केलाय ना, चांगला विकास केलाय तुम्ही. मग मग ते सुजाताबाईचा पाय मोडलं, मी ते सांगितलं. सुजाताबाई म्हणली माझा पाय सरपंचामुळे मोडला. पाहिलं का? अरे काय त्या सुजाताबाईंनी काय सांगितलं, यांनी काय ऐकलं, आणि तुम्हाला काय जाऊन सांगितलं राव? अरे काय चाललंय काय गावात हे? बरं, जाऊ द्या अरे काही काम सरपंचाला. करावं का नाही यार? हो का नाही सरपंच? आता हे गांठ्यामुळे चूक झाली. गांठ्याने आम्हाला डायरेक्ट सांगितलं की सरपंचानीच पाय मोडला होय. त्यामुळे आम्ही भांडायला आलतो, पण आता घेऊ आपलं मिटून चालल्यात. अरे अरे काय सल्ला न काय गाल्ला, हे असं असतं का कुठं? काय नाही, सरपंच आपल्या मोठ्या मानाचे आहेत, माफ करून देते, काय विषय नाही त्यांचा, हा? आयला बरं चाललंय का? जा ना, जा हळूहळू जा. हा तुम्ही बी चालले का? हा ते सुजाताबाईचा आता पायाचा मुडपा काढायचा. हा हा काढा ना, मला काढा. ते खानदानी तेल आणावं लागेल, औषध हा आणावं हा लागेल. हा हा. दुःख भागावले लावा, दुःख भागावले. अरे तुला पळू पळू हाणला पाहिजे कमून ना, आलाय का? अरे माय वाटला येतो का पार गावात? हा काही सांगतो कोणला पण.